गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ संडे. आणि नाना आमचा 1.5 महिन्यानं आलेला आहे. स्वागत आहे. आणि परत पौर्णिमा आहे. यस, ट्रॅकिंग करून आम्ही इथून वाडीला जाणार आहे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी. पण आज चंद्र नाही, सूर्य नाही, वारं नाही, फक्त आभाळ आलेला आहे. मित्रांनो पूर्णपणे आभाळ आलेला आहे. एवढी पौर्णिमा असून चांदू मामा काही दिसेना आम्हाला. आणि बरोबर 6 वाजलेले आहेत मित्रांनो. आम्ही बरोबर 5:30ला ट्रॅक चालू केलेला आहे. खाली उतरायला चालू, तर खाली जायचं आणि खालनं वर. आज पौर्णिमा आहे काय आमुषा हेच समजणं झाले. का चंद्र पण नाही, सूर्य पण नाही. आंबा आता आभाळ आलं की आंब्यात कुईला आळी लागते. यस, आणि आंबा खराब होतोय. वरनं चांगला दिसतोय पण आतनं खराब होतोय. आंबा मस्त 150-200 मिळतोय. पण तुम्ही घेऊन खाऊ नका, कापून चिरून त्याचा बघून खावा, नाहीतर आळ्या पोटात गेल्या तर तब्येत बिघडेल तुमची. यस मित्रांनो, हे लई महत्त्वाचं आहे. 150-200 रुपयाला पेटी मिळते म्हणून आंब बघून खावा, कारण की आळ्या असतात. कारण की हे आभाळ आणि हे असं वातावरण आहे. आभाळ आलं, अंग सगळं पाणी पाणी झाले मित्रांनो. तरी पण आम्ही व्यायाम करायचं काय बंद करत नाही. म्हणून म्हणते सकाळी लवकर उठा, व्यायाम करा. आणि नाना आमचा 1.5 महिन्यानं आला आहे आणि पहिला तुटून पडला आहे करवंद खायला. काय नाना, कसं वाटाले? हा नाना म्हणते 1.5 महिन्यानं आलो आहे, मला काय करवंद ठेवलं नाही म्हणते. आणि आता करवंद खायचं चालू आहे. बघा वाग्या म्हणजे तरुण कुर्णवाडीची मुलं बघा कशी करवंदावर तुटून पडल्यात. वातावरण सध्या पावसाचं दिसतंय, पण तरी घाम येतोय. हा व्यायाम अतिशय उत्तम आहे. यस, व्यायाम करता करता डोंगराची मैना, करवंद त्यांचा आस्वाद घेत लवकर उठावं लागतं. पण दिवस सगळा आनंदात आणि फ्रेश जातो. लहान मुलं आणि तरुणांनी याकडे विशेष लक्ष देऊन सातत्य ठेवल्यास आरोग्याच्या कोणत्याही समस्या भविष्यात निर्माण होणार नाहीत. यस, हा आमचा अनुभव सांगतो आम्ही तुम्हाला. यस, ओके. 63 वर्ष, या पण अजूनही उत्साह कायम आहे. यस, चला कृष्णेचे वाघ पुढल्या रविवारी भेटू ट्रॅकिंगचा. उद्यापासून नदीवरचे हे व्हिडिओ कृष्णेचे वाघ.